श्रीराम जय जय राम। जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण। जोवर धरिली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास। परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषय आसक्ती। जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले। विषयी एक जीव झालो जाण सुटता न सुटे आपण जाण। मान अपमान जगाचे सुख दुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण। अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण। सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती। आत्मनिश्चय बांधल्या वाचून माया न हटे न सुटे जाण। आता करी शूर मन मायेसी हटवावे आपण। जैसे जैसे बाहेर दिसले त्यांचे बीज आपणाशीच उरले। एकच वस्तूची ओळखण जाण पूर्ण होते समाधान। ज्याच्यात मानावे मी सुख त्याच्यातच उद्भवते दुःख। नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण। जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास। देह तो पंचभूतांचा त्याचा भरवसा न मानावा फारसा। मी तुम्हास सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त। दृश्य वस्तू नाशवंत असते भगवत कृपेने समाधान येते। परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण। देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण। विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग। आपले आत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाण। चित्ती हे विषयापासून सुटले ते आनंदासी झाले। राम नाम प्रेमयुक्त चाले धनी त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी। द्रव्य दारावर्जित जाण ही खरी संतांची खूण। सृष्टी पहावी भगवताकारी प्रेम ठेवील त्याचे वरी। त्याला नाही दुसरी सरी आल्या गेल्यास द्यावे अन्नदान। मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती। यासच थोर म्हणती जीवनमुक्ती। न धरावी जगाची आस तोच होऊ पाहे रामदास। नामात संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत। हेच संताचे मुख्य लक्षण जाण। जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण। अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली। जैसे रामचरणी झाले जे लीन तेच खरे जिवंत जाण। संत चरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही दुजे उणे। संतांची संगती भगवन नामाने साधते। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी देहासकट माझा प्रपंच राम केला तुला अर्पण। ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती। श्रीराम समर्थ। दासबोध समास 10 दशक 11। विषय मित्र शत्रू आणि योग्य संबंधाची ओळख। मित्र म्हणजे कोण? मित्र म्हणजे जो आपल्याला मार्ग दाखवतो, संकटात साथ देतो, आपले हितचिंतन करतो। समर्थ सांगतात खरा मित्र तोच जो सत्य सांगतो। खोटा मित्र कोण? जो फक्त गोड बोलतो, चुकीतही साथ देतो, स्वार्थासाठी जवळ राहतो। असा मित्र आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतो। एक उदाहरण, एक मित्र अभ्यासासाठी प्रोत्साहन देतो, दुसरा म्हणतो चालेल दे सोडून। पहिला खरा मित्र, दुसरा अपायकारक। शत्रू म्हणजे कोण? जो आपल्याला हानी पोहोचवतो, चुकीचा मार्ग दाखवतो,
द्वेष ठेवतो. पण समर्थ सांगतात, कधी कधी शत्रूही आपल्याला शिकवतो. मित्र, शत्रू ओळख कशी करावी? त्यांच्या कृती पहा, त्यांच्या हेतू समजून घ्या. त्यांच्या बोलण्यावर नव्हे, वागण्यावर विश्वास ठेवा. संबंधामध्ये विवेक, प्रत्येकाशी योग्य अंतर ठेवा. अंधविश्वास टाळा, समजूतदारपणे वागा. साधना आणि संबंध, नम्रता ठेवा, अहंकार टाळा, क्षमा करण्याची वृत्ती ठेवा. संतांचा आदर्श, समर्थ रामदास स्वामी यांनी लोकांना योग्य संगती आणि संबंधाचे महत्त्व शिकवले. एक साधा दृष्टांत, फुलांमध्ये राहिल्यास सुगंध लागतो, तर धुरात राहिल्यास वास बदलतो. तसेच ज्यांच्यासोबत राहतो त्यांचा प्रभाव पडतो. अंतिम सार, समास 10 दशक 11 आपल्याला सांगते, खरे मित्र ओळखा, खोट्या मित्रांपासून सावध राहा, शत्रूपासून शिका आणि विवेकाने संबंध जपा. असे जीवन जगणारा मनुष्य समतोल, सुरक्षित आणि यशस्वी राहतो. श्रीराम समर्थ. दासबोध, समास 10 दशक 12. विषय धन, संपत्ती आणि त्याचा योग्य उपयोग. धन म्हणजे काय? धन म्हणजे पैसा, संपत्ती, साधने. समर्थ सांगतात, धन साधन आहे, ध्येय नाही. धनाचे महत्त्व, जीवनातील गरजा पूर्ण होतात, कुटुंबाचा सांभाळ करता येतो, समाजकार्यासाठी उपयोग होतो. एक उदाहरण, एक व्यक्ती धनाचा योग्य उपयोग करतो, गरज भागवतो, दान करतो, समाजासाठी काही करतो. दुसरा फक्त साठवतो, लोभ वाढतो, चिंता वाढते. धनाचा चुकीचा उपयोग, अहंकार वाढतो, स्वार्थ वाढतो, इतरांचा अपमान होतो. धन आणि समाधान, जास्त धन म्हणजे जास्त सुख नाही, समाधान महत्त्वाचे आहे. धन कसे वापरावे? समर्थ सांगतात, आवश्यकतेनुसार खर्च करा, दान करा, व्यर्थ खर्च टाळा, प्रामाणिकपणे कमवा. धन आणि धर्म, धन कमावताना प्रामाणिकपणा असावा, अन्यायाने मिळवलेले धन टिकत नाही. साधना आणि धन, धनावर आसक्ती ठेवू नका, त्याचा उपयोग सेवेसाठी करा, कृतज्ञता ठेवा. संतांचा आदर्श, समर्थ रामदास स्वामी यांनी धनाला कधीही महत्त्व दिले नाही, पण त्याचा योग्य उपयोग समाजकार्यासाठी केला. एक साधा दृष्टांत, हातात पाणी धरले तर थोडेच टिकते, जास्त पकडण्याचा प्रयत्न केला तर ते निसटते. तसेच धनाचा अतिलोभ नुकसानकारक आहे. अंतिम सार, समास 10 दशक 12 आपल्याला सांगते, धन कमवा, पण प्रामाणिकपणे, त्याचा योग्य उपयोग करा, लोभ टाळा आणि समाधान ठेवा. असे जीवन जगणारा मनुष्य समृद्ध, शांत आणि आदरणीय होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.